नमस्कार शेतकरी बंधूंनो, डिजिटल कृषी योगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मधमाशी पालनाच्या पेट्याविषयी माहिती पाहणार आहोत. शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नैसर्गिक परागीभवन करण्यासाठी शेतात मधमाशी पालनाची पेटी ठेवा. उपलब्ध एकूण पिकांपैकी फक्त 5% पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. नैसर्गिक परागीभवन मधमाशांच्या माध्यमातून करावे. मधमाशीद्वारे परागीभवन होणाऱ्या पिकात फळझाडे व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, नारळ, आवळा, पपई, टरबूज, भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली ही पिके येतात. कडधान्य व तेलवर्गीय पिकात कापूस, सूर्यफूल, चवळी, मटकी, उडीद, तूर, मूग आणि घेवडा ही पिके येत असून तृणधान्य पिकात ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके येतात. मधपेट्या पिकाच्या 10% फुल अवस्थेत ठेवाव्यात. पेट्या सायंकाळच्या वेळी शेतात ठेवाव्यात. 1 हेक्टर पिकासाठी अंदाजे 3 भारतीय माशांच्या किंवा 2 युरोपियन माशांच्या मधपेट्या ठेवाव्यात. शेती तंत्रज्ञानाच्या नवनवीन माहितीसाठी डिजिटल कृषी योग या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.